नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज अर्थातच ज्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत त्याची देशभरात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे, ते म्हणजे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी जो जेनझीशी आणि अल्फा जेनशी काल संवाद साधला त्यावरच्या बऱ्याच प्रतिक्रियाही येत आहेत आणि त्यातून नेमकं काय त्यांना साध्य करायचं होतं, त्यातून ते नेमकं जेनझीशी कशा प्रकारे संवाद साधला, काही सरकारच्या कानपिचक्या होत्या का, आंदोलनकर्त्यांबद्दल त्यांचं मत काय, हे सगळं जाणून घेण्याचा तुम्हाला जशी उत्सुकता आहे ती थेट त्या मुलाखतीत आपण ऐकली. परंतु त्याच्यातल्या रिडिंग बिटवीन द लाईन्स अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याबद्दल निरगुडकर सर आपल्याला उलगडून सांगतील. सर, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? सर्वप्रथम म्हणजे या जेनझीच्या संवादाला ज्याला आपण तरुणाई असं म्हणतो, पण त्याला तरुणाई हा शब्द आता खूपच मागे पडला आणि तो खूप मागास वाटावा असं वाटतंय. आणि त्याला जेन झी, जेन अल्फा अशी काही सगळी नावं आहेत. वी हॅव टू लर्न दिस लिंगो. प्रतिभाजी, आपण ज्या वयात आहोत त्याला साधारणतः बूमर्स असं म्हणतात आणि मोहनजी भागवत ज्या वयात आहेत त्या वयाला काय म्हणतात हे मला त्यांची लिंगो जाऊन शोधावी लागेल. त्यांची भाषाच सगळी वेगळी आहे. तुम्ही त्यांना काही SMS किंवा व्हॉट्सअप पाठवलात तर ते वाय असं उत्तर देतात. आता वायचं उत्तर आपण काय समजायचं, तर वाय म्हणजे येस असं. तर एक वेगळी भाषा आहे. तर त्यामुळे तरुणाईशी संवाद साधण्याची एक गरज निर्माण झालेली होती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा असा हा संवाद ठेवलेला होता आणि त्याला 100 शहरात चुनिंदा विद्यार्थी आलेले होते आणि त्यात बरेच पत्रकार होते, काही लेखक, कलावंत देखील काही मंडळी तिकडे आलेली दिसत होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय याची कल्पना नाहीये किंवा त्याच्याबद्दल एक पूर्वग्रह दूषित आहे, त्यांना या सगळ्याचं आश्चर्य वाटलं असेल. परंतु मला काही आश्चर्य वाटलं नाही. याचं कारण दिस वॉज एक्सपेक्टेड फ्रॉम RSS. म्हणजे याच्यात हे अपेक्षितच होतं. त्यामुळे त्याला जे एक नाव दिलेलं होतं की टर्मिंग ॲज युनायटिंग वर्ल्ड इन इंडियन वे, मला असं वाटतं हे लेटर आणि स्पिरिटमध्ये संपूर्ण जगाला भारतीय पद्धतीने एकत्र आणणे आणि त्याचा जो एक धागा आहे तो त्याचा जो आत्मा आहे तो व्यवस्थित पकडला गेलेला होता. इट्स अ डिफरंट वे टू लुक ॲट जेन झी. त्याच्यात अनेक मुद्द्यांचा त्यांनी उहापोह केला. ज्या वेळेला त्याचे प्रश्न येतील तेव्हा मी त्यावर सविस्तर बोलेन. पण संघाचा हा आउटरीच प्रोग्राम जो होता तो निश्चितच स्फुरणीय होता, यात काही शंकाच नाही. सर, महत्वाचा प्रश्न म्हणजे अर्थातच ज्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा संवाद झालेला आहे, म्हणजे त्यानंतर लगोलग, त्यामुळे CJPच्या आंदोलनाबद्दल एकंदरच तिथे जी वक्तव्य झाली या सगळ्याबद्दल मोहनजी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्याबद्दल त्यांनी ज्या पद्धतीने बोललं त्याबद्दल काय सांगाल? झेनझीला धक्का मिळावा किंवा कारण त्यांच्या मनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल किंवा उजव्या विचारसरणीबद्दल एकूण जो पूर्वग्रह दूषित सगळ्या इतर विचारसरणीच्या माऱ्यातनं झालेला होता, तर त्यांना मला असं वाटतं एक प्लेझंट धक्का असा बसला असेल की जिथे सरसंघचालक स्वतः येत आहेत, विच इज द लार्जेस्ट कल्चरल NGO ऑन दी अर्थ, की ज्यांचे आत्ता पंतप्रधान ज्या पक्षाचे आहेत किंवा लोकसभेचे अध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत, 20 एक राज्यांचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत, त्यांचे प्रमुख येऊन सांगतात की प्रोटेस्ट इज अ वे ऑफ डेमोक्रेसी. आणि हा एक मला असं वाटतं फार मोठा धक्का होता. आणि अशा प्रकारे प्रोटेस्ट हा अँटीनॅशनल नाही, प्रोटेस्ट हा शब्द अँटीनॅशनल नाही असं त्यांनी सांगितलं आणि तो डेमोक्रेसीचा भाग आहे. जेव्हा एखादी गोष्ट, आणि त्यांनी अगदी डिटेलमध्ये जाऊन तो एक्सप्लेन केला, मी त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये जात नाही, पण त्याचा जिस्ट काय हातात आलेला आहे की प्रोटेस्ट हा विद्यार्थ्यांचा किंवा तरुणांचा अधिकार आहे. दॅट्स द वे दे कम्युनिकेट आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. आमची जी पिढी होती किंवा त्याच्या आधीच्या ज्या पिढ्या होत्या, ते कोणीतरी सांगितलं की त्याच्यावर प्रश्न न करता ऐकायची, ते यूज टू फॉलो. पण आता तसं होत नाही. आता ते प्रश्न विचारतात आणि नुसते प्रश्नांची उत्तरं त्यांना नको आहेत, तर त्या उत्तराचे पुरावे त्यांना हवेत. आणि नुसतं पुरावे नको आहेत, तर ते त्यांना कन्व्हिन्स व्हायला असणाऱ्या गोष्टी, त्याचं लॉजिक त्याच्या समोर त्यांना आलं पाहिजे, त्यांना ते पटलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की ते फार महत्वाचं आहे. आणि त्यांना जर एखादा प्रश्न असेल तर ते त्याविषयी बोलतात, मग त्याच्यावर डिबेट करतात. आणि डिबेट त्यांनी जर प्रश्न सुटत नसेल अँड देअर कॅनॉट बी अन एंडलेस डिबेट ऑन दिस, त्यावेळेला मग ते प्रोटेस्ट करतात. पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जे सांगितलेलं आहे ना, ते सर्वात महत्वाचं आहे. आणि ते म्हणजे हा जो प्रोटेस्ट आहे
तो प्रोटेस्ट कसा असला पाहिजे या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही सिद्धांतिक आदर्श किंवा काही गोष्टी आपल्या संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत. त्याचं पालन व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं ते महत्वाचं आहे. कारण या जनरेशनला प्रोटेस्टचा जो अर्थ आत्ता जंतर मंतरवरनं कळला किंवा त्याच्यानंतर त्याचं समर्थन करणारे जे लेख योगेंद्र यादवचे आलेत की ज्याला मी असं म्हणेन की इट्स अन अनार्की ऑफ ग्रामर, म्हणजे एक कथ्य ज्याला आपण म्हणू, ते अराजकाचं कथ्य ग्रामर त्याच्यात आलेलं होतं आणि तोच मार्ग आहे. हिंसक आंदोलनं, बिभत्स शिव्या देणं हाच मार्ग आहे का? तर नाही. तुम्हाला प्रोटेस्ट करायचा अधिकार आहे, संविधानाने तो दिलेला आहे, लोकशाहीत तो तुम्हाला मिळालेला आहे. पण हे करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेची चौकट घालून दिलेली आहे त्या चौकटीचं देखील भान असलं पाहिजे. अशा प्रकारचं दोन्ही जबाबदारी आणि तुमचा हक्क प्रोटेस्ट मधला याचा एक चांगला काय म्हणू आपण ज्याला सुवर्णमध्य त्यांनी त्यांच्या या प्रश्नावरच्या उत्तरामध्ये सांगितलं. एक चांगलं झालं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये लेक्चर नव्हतं, भाषण नव्हतं. तर एक अत्यंत तरुण मुलगा की कुठली तशी काही बॅकग्राऊंड अशी त्याची नाही, तो विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न विचारत होता आणि ते नुसते विचारत नव्हता, ते अत्यंत टोकदार प्रश्न होते, ते पिन पॉइंटिंग होते, ते आत्ताच्या काळातल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टींबद्दल होते की ज्याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, युवकांच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत, शंका आहेत आणि काही गोष्टी डोक्यात भरवल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं हा डायलॉग जो होता, संवाद जो होता, वादाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतरच्या, हा संवादाचा सेतू फार महत्वाचा आहे. अगदी बरोबर आहे. आणि सर, जे महत्वाचे प्रश्न होते ते जे तुम्ही अगदी सांगितलं की त्यांनी अतिशय टोकदार प्रश्न विचारले, नेमके प्रश्न विचारले आणि आत्ताच्या जेनझीला जे अतिशय जिव्हाळ्याचे वाटतात, त्यांच्या भविष्याबद्दलची ज्याच्यात उत्तरं आहेत असे वाटतात त्याबद्दल विचारले. त्याबद्दल शिक्षण असेल, परीक्षा पद्धती असेल आणि त्याबद्दलची उत्तरं सरसंघचालकांनी दिलेली आहेत. हा, शिक्षण हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी हँडल केला. कारण आता तुम्ही इथेच बघा, फक्त जेनझी हा जंतर मंतर हा इश्यू नाहीये. आता तुम्ही कर्नाटकात घ्या, पंजाबमध्ये घ्या, झारखंडमध्ये घ्या, या सगळ्याच ठिकाणी तरुण आज रस्त्यावर आलेला आहे. आता त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. जंतर मंतरचा मार्ग वेगळा होता, त्याच्यामध्ये अश्लाघ्य अशा गोष्टी होत्या, सत्ता उलथवून टाकण्याच्या गोष्टी होत्या, संसद उखडण्याच्या गोष्टी होत्या. परंतु पंजाबमध्ये तसं होताना दिसत नाहीये तुम्हाला. तुम्हाला झारखंडमध्ये तसं होताना दिसत नाहीये. त्या ठिकाणची तरुणाई वेगळ्या रीतीने व्यक्त होतीये. पण तरी देखील मी आता कोण बरोबर कोण चूक या वादात काही जात नाही. पण ते का व्यक्त होत आहेत, तर एज्युकेशन सिस्टीम बद्दल, परीक्षा पद्धतीबद्दल त्यांनी महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि मोहन भागवत यांनी फार महत्वाचा एक इंडिकेट केलं आणि मला असं वाटतं दॅट विल गेट रिफ्लेक्ट इन द बजेट, आणि ते म्हणजे 6% एज्युकेशनवर खर्च झाला पाहिजे. आणि हे महत्वाचं अशा करताय, जर 2047 साली आपण भारत विश्वगुरु, भारत विकसित राष्ट्र म्हणत असू, तर त्या विकसित राष्ट्राचा एज्युकेशनवरचा खर्च हा असा 3% खालचा तुटपुंजा असून चालणार नाही. मग याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला कम्पॅरिझन. चीनमध्ये आपल्या एवढंच पॉप्युलेशन 140 कोटीच्या आसपास, आपण थोडे पुढे होत आता, ठीक आहे, दॅट्स ओके. पण चीनमध्ये 20,000 विद्यापीठ आहेत आणि आपल्याकडे 1200च्या वरती विद्यापीठं नाही आहेत. हे कसं कसं फाईट होणार? मग त्यांच्याकडची स्किल मॅन पॉवर, त्यांच्याकडची तंत्रकुशल अशा स्वरूपाची टेक्नॉलॉजिकली इक्विप्ड अशी मॅन पॉवर, आणि आपल्याकडे त्यांचं उपलब्ध नसतं. मग त्या जनतेला, त्या युवक जनतेला फ्रस्ट्रेशन येणं, आपल्या भविष्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे इसकी जड़ कहाँ पे है की तुमने यू हॅव टू इन्क्रीज दी एज्युकेशन एक्सपेंडिचर इन द बजेट टू 6%. आणि तुम्ही जर 1960, 70, 80 या काळात जे देश विकसनशील किंवा गरीब मधून विकसनशील आणि विकसनशील मधून विकसित झाले, त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन आहे, प्रत्येकाचे नॅचरल रिसोर्सेस वेगवेगळे होते, प्रत्येकाची जिओग्राफिकल कंडिशन वेगळी होती. कोणाकडे समुद्र किनारा होता, कोणाकडे नव्हता, कोणाकडे आणखीन काय. पण त्याच्यात एक गोष्ट कॉमन होती की त्यांच्या बजेटमध्ये 6% इतका मोठा खर्च बजेटवर केलेला होता. हा एज्युकेशन बजेटवरचा होता. आणि मला असं वाटतं आत्ताच्या घडीला मोहनराव भागवत यांनी हे विधान करणं हे अतिशय कळीचा मुद्दा आहे. दुसरा त्यांनी मुद्दा एज्युकेशन मध्ये मांडला की इट कॅनॉट बी अ बिझनेस ऍक्टिव्हिटी. आणि त्या ठिकाणी त्यांनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट पार्टनरशिप याच्याबद्दल एकत्र येऊन मॉडेल विकसित झालं पाहिजे आणि ते मॉडेल विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलं पाहिजे, ना की प्रॉफिट मेकिंगसाठी. हा एक महत्वाचा विचार मला असं वाटतं या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे आणि दूरगामी परिणाम याचे, या वक्तव्याचे, या दिशा दिग्दर्शनाचे आपल्याला नक्कीच दिसतील.
अगदी बरोबर आहे सर. कारण सरसंघचालकांनी जे जे विचार मांडले त्यामध्ये अनेक असे विषय होते जे समाजाच्या दृष्टीने एक सांस्कृतिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या महत्वाचे आहेत. त्यामध्ये मग आता नवीन पिढी ज्याचं अगदी मनापासून स्वागत करते त्या LGBTQ कम्युनिटी असेल किंवा समलैंगिक विवाह असतील असे जे विषय असतात की ज्याला साधारणतः संघाकडनं वेगळी प्रतिक्रिया येईल असा एक समज असतो, परंतु त्यांनी अतिशय त्याच्यावरचे मांडलेले विचार जे होते ते आधुनिक म्हणता येतील असे, नव्या पिढीला मान्य होतील असे होते. तुमचं काय म्हणणं आहे? संघाकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन येऊन अनुभवून पाहिलेला दृष्टिकोन नाही आहे अनेकांचा. तर तो त्याच्याविषयी डाव्या विचारसरणीने जे साहित्य प्रकाशित केलेलं आहे, जी त्यातल्या तज्ञांनी मतं व्यक्त केली आहेत, ती स्वतःच्या फायद्यासाठी असतील, काय असतील ती. त्या मतांच्या आधारे ते सगळं निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे समलैंगिक संबंधाबद्दल पुन्हा एखादी बुरसटलेली अशी भूमिका संघाकडनं मांडली जाईल अशी अपेक्षा असताना, की जी पूर्वी हीच अशाच प्रकारची भूमिका पूर्वी दत्ताजी होसबळे सरकारेवा यांनी मांडलेली होती. त्याचा पुनरुच्चार एक प्रकारे इकडे झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं स्पष्टपणे, की ते आहे त्याचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे. त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था असली पाहिजे आणि त्यांच्या विवाहाविषयीच्या, त्यांच्या एकत्र विवाहाविषयीची एक वेगळी व्यवस्था असली पाहिजे आणि आपल्याकडच्या विवाहाचं पावित्र्य आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यामधला त्यांनी काय म्हणू ऍक्सेप्टन्स हा पहिली गोष्ट त्यांनी गोष्ट आज जी अत्यंत योग्यरित्या ठसवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट त्यातली जी ठसवली की त्याची व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये या दोन्ही गोष्टींना सरकारला महत्व द्यावंच लागेल. अगदी बरोबर आहे. कारण सर ॲक्सेप्टन्सचा विषय आला म्हणून नेहमीची एक भूमिका की आपल्याकडे एक व्याख्या शिकवली जायची की डेमोक्रेसी मीन्स टॉलरन्स. टॉलरन्स नॉट विथ दोज हू ॲग्री विथ अस. टॉलरन्स ऑल्सो विथ दोज हू डू नॉट ॲग्री विथ अस. पण त्यामध्ये कुठेतरी मी तुला स्वीकारतो ह्याच्यामध्ये एक स्वतःचा ॲरोगन्स आहे. पण ॲक्सेप्टन्स इज अ वाईडर थिंग की तू ज्या आहेस त्या पद्धतीने मी तुला स्वीकारणं. ही जी कोर भूमिका आहे ही फार महत्वाची अशी मानली जाते. एक संवादाचा सेतू ऍब्सोल्युटली. स्थापन असावा. अगदी संवाद असावा आणि दोन्ही बाजूनी संवाद असावा. या अर्थाने एका अर्थाने सरकारला पण कानपिचक्या दिलेल्या आहेत की संवाद झाला पाहिजे आणि आंदोलन हे संवादाचाच एक एक प्रकार आहे, एक माध्यम आहे. हो, बरोबर आहे. आणि संवादाचं जे माध्यम आहे ती आजकालची माध्यमं बदललेली आहेत. मगाशी मी सांगितलं की ते मीम्समध्ये व्यक्त होतात. ते तुमच्याकडून ऐकायला नाही आलेले आहेत. तर ते तुम्हाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं घ्यायला आलेले आहेत. आणि आमच्या काळी असं होतं, हा विचार आता चालणार नाही. आत्ताच्या काळाला तुम्ही काय रिलेव्हंट बोलताय याला जास्त महत्व आहे. आणि मला असं वाटतं तो संवादाचा सेतू कुठेही मोहन भागवतांच्या बोलण्यामध्ये, मोहनरावांच्या बोलण्यामध्ये आमच्या काळात वगैरे असे कुठलेही विषय नव्हते. तर आता तुमच्या काळात काय रिलेव्हंट आहे, काय नाही आहे, काय संधी आहेत, काय धोके आहेत. आणि त्याच्यात त्यांनी त्या रोजगाराचा मुद्दा काढलेला आहे, की आम्हाला मुळात श्रमाची लाज वाटते. आम्हाला काही जॉब्स हे हिणकस वाटतात. त्यामुळे ते जॉब करायला माणसं नाहीत अशी एका ठिकाणी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना सरकारी नोकऱ्या हव्यात. आता एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलं जेव्हा जॉब मार्केटमध्ये येतात तेव्हा कोणत्याही सरकारला इतके मोठे जॉब सगळ्यांना देणं शक्य होत नाही. आणि ज्यांना मिळतात त्यांना आणखीन चांगले जॉब हवे असतात. त्यांना असं वाटतं दे आर डिझर्व फॉर बेटर. परंतु कोणी उद्योजकतेचा विचार करत नाही. रोजगार पाहिजे असतो पण रोजगार निर्माण करणारे व्हायचा असा कोणी विचार करत नाही. हा एक विचार त्यांनी त्याच्यामध्ये आत्ता मांडलेला आहे. आणि त्यालाच अनुषंगाने त्यांनी विद्यार्थ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि या सगळ्याशी निगडीत असलेला मुद्दा शिक्षणाशी, रोजगाराशी वगैरे मांडलेला आहे. आणि तो म्हणजे आरक्षणाचा मुद्दा. आरक्षण ही गोष्ट अशी आहे की जी अत्यंत संवेदनशील आहे. आजही महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षणावरनं काय चाललंय, कशा प्रकारची वक्तव्य होत आहेत, काय प्रकारची आंदोलनं होत आहेत ती पाहतोय. तीच आंदोलनं तुम्हाला तमिळनाडूमध्ये दिसतील, तीच तुम्हाला राजस्थानमध्ये दिसतील. या सगळ्या जातीय आंदोलनांचा जे जे मूळ आहे ते केवळ आर्थिक अशा विषमतेत नाहीये, तर ते सामाजिक विषमतेमध्ये आहे. त्यामुळे त्या सामाजिक विषमतेबद्दल जोपर्यंत समाज आश्वस्त होत नाही आणि ज्यांना लाभ मिळतोय त्यांना आता अशी एक परिस्थिती निर्माण होणं की आता मला या कुठल्याही लाभाची गरज नाही, तोपर्यंत ते दिलं जावं असा एक महत्वाचा विचार त्यांनी या सगळ्याच्या मांडला. आणि मला असं वाटतं तिथे जमलेल्या 2000 पैकी अनेकांना हा धक्का बसला असेल की असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून येतात. परंतु जे त्याचे अभ्यासक आहेत त्यांना याची कल्पना आहे की यापूर्वी देखील RSSने अशा प्रकारचे विचार मांडलेले होते.
अगदी बरोबर आहे. आणि सर पण एक होतं, की सरसंघचालक काहीही बोलले, की त्याच्यावर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येतात. तशा या प्रतिक्रिया आपल्याला दिसल्या लगेचच आलेल्या आणि त्या अपेक्षित सुद्धा होत्या. तर या प्रतिक्रियांबद्दल काय सांगाल तुम्ही? काँग्रेसने एक तीव्र प्रतिक्रिया दिली आणि हे आत्ता का तुम्ही बोलताय? हा एक विचार मांडला. विजय वडेट्टीवारांनी सांगितलं, की व्हाय म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना तिकडे बडवून काढता आणि इकडे मात्र संवादासाठी बोलवता. तिसऱ्याने एक अशी व्यक्त केली, की बंकीपूरला जो पराभव झाला, त्या बंकीपूरच्या पराभवानंतर उजव्या विचारसरणीच्या लोकांना जरा अक्कल आली आणि त्यामुळे ते ताबडतोब हे करतायत. तर कुणी नितीन नबीन आणि सहसरकार व अतुल लिमये यांनी जे विचार व्यक्त केले ते याच्याशी कसे अपोजिट होते याच्याबद्दल काही टीका केली. तर तृणमूल काँग्रेसने सांगितलं की नाही, याच्यात काही फार महत्वाचं नव्हतं. या वयात ते बोलायला लागले विद्यार्थ्यांची, ही फार चांगली घटना आहे. अशी ती एक टिपिकल तृणमूल काँग्रेसची त्यांनी रचना केली. आता या प्रत्येकाच गोष्ट अशी आहे की जी मारहाण आहे, ती मारहाण ते करत असलेल्या प्रोटेस्टला नव्हती. त्या प्रोटेस्टच्या आडून होणाऱ्या हिंसेला होती. त्या प्रोटेस्टच्या आडून असंवैधानिक कृत्य करण्याला, दगड भिरकवण्याला होती. आंदोलन पर सेला तो लाठीमार नव्हता. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की त्यांनी ते अतुल लिमये यांच्या भाषणाचा तिकडे उल्लेख केलेला आहे आणि बरोबर आहे, तो त्यांचं वक्तव्य निश्चित झोंबलं असणार याचं कारण त्यांनी तिकडे यादीच दिली की या झेंझीच्या प्रोटेस्टमध्ये जंतर मंतरवर कोणाकोणाचं समर्थन होतं आणि कुठून कशा कशा संघटना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या होत्या. हे एक्सपोज केल्यानंतर जे आजपर्यंत एक वेगळा मास्क घेऊन चालत होते त्यांचे चेहरे उघड झाले. अर्थातच हे चेहरे उघड झाले, याच्यावर टीका आहे. त्यातून जे हिंसाचाराला, संविधानाच्या विरोधाला किंवा असं एक स्टेटमेंट येतं की अब लोकशाही संसद नाही सडक तय करेगी आणि त्याचं समर्थन केलं जातं की ज्याचा एक्झॅक्टली विरोध हा संविधान सादर करताना बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणात केलेला होता. किंवा त्यांनी सांगितलं की काय, अब चुनाव नाही रेजिस्टन्स तय करेगा. चुनाव म्हणजे निवडणुकीने निकाल लागणार नाही आता लोकशाहीचा. आता प्रतिकार, आता रस्त्यावरच्या दंगली यांनी निकाल लागेल असं जेव्हा योगेंद्र यादव म्हणतात, त्याच्यावरची अतुल लिमयांच्या त्या सगळ्या एनार्की ऑफ ग्रामरवरची आणि ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कशी आहे याच्यावरची केलेली टीका होती. तुम्ही एक लक्षात घ्या, आता सुद्धा आंदोलनाबद्दल मोहनरावांनी काय सांगितलं की आंदोलन करणं तुमचा अधिकार आहे. तुम्हाला जर तुमचं म्हणणं ऐकत नाही कोण असं वाटलं तर तुम्ही डेफिनेटली प्रोटेस्ट करणार. तुमची डायलॉग अँड डिबेटची स्टेज संपून जाणार. पण ते आंदोलन कसं करावं याच्याबद्दल आंबेडकरांनी काय लिहिलेलं आहे याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलं, विच वॉज एक्झॅक्टली सेड बाय अतुलजी लिमये और नितीन नबीन. आणि त्यामुळे ही जी आपली चोरी पकडली गेलेली आहे याचं जे एक काय म्हणू आपण ज्याला खंत, दुःख, राग असतो, तो रागच या वक्तव्यातून व्यक्त होतोय. दुसरं एक आहे की जर असाच संवाद वाढत गेला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे जर तरुणाई आकर्षित झाली तरचा एक प्रश्न भीतिदायकरित्या मनामध्ये होतो. परंतु तरी देखील त्यांनी व्यक्त होणं हे अत्यंत महत्वाचं होतं. त्यामुळे डेमोक्रेसीमध्ये एव्हरीबडी हॅज अ राईट टू एक्सप्रेस. तर विरोधी पक्षांनी जी मतं व्यक्त केली त्याचाही आदर केला गेला पाहिजे. पण ओव्हरऑल मी असं म्हणेन की ही संवादाची परंपरा, वाद संपून संवादाची परंपरा जी सुरू होते त्याला फार महत्व आहे. सर, आजचा व्हिडिओ संपवण्याआधीची तुमची लास्ट कमेंट काय आहे? कारण की एकीकडे हे सरकार ऐकतच नाही असं एक म्हटलं जातं सारखं, आणि काल संवाद सुरू झाला तेव्हा मोहनजींनी सुद्धा संवादाबद्दल फार व्यवस्थित सांगितलेलं होतं. कदाचित माझ्या बीजेपीतल्या मित्रांना जे काही थोडेफार आहेत त्यांना हे आवडणार नाही, पण क्लॅश विथ बीजेपी अँड क्रश विथ सरसंघचालक असं एक आता या सगळ्याला टिपिकल ही माझी कॉमेंट नाही आहे. लेट मी नॉट टेक द क्रेडिट ऑफ इट. ही मोहनजी भागवतांची प्रश्नोत्तर अनेक छोट्या छोट्या स्वरूपात युट्यूबवर असंख्य पडलेली आहेत आणि त्याला प्रचंड आता व्ह्युअरशिप आहे. त्याच्यात एका मुलानी का मुलीनी, मला आठवत नाही ते नाव नीट पाहिलं नाही मी, तर त्याच्यात तिने काय त्यांनी लिहिलंय, आय एम शुअर मस्ट बी जेन झी, कारण ही लँग्वेज आपली जनरेशन तर कधी आपल्याला याचे अर्थही कळत नाही, तर अर्थ करायलाच आपल्याला वेळ लागतोय.
ते काय असं असं करतात, काय तर म्हणे टाळ्या वाजवल्या. आता हे असं का नाही करायचं आणि असं का करायचं हे कळेल आपल्याला काही दिवसात. तर क्लॅश विथ बीजेपी, क्रश विथ RSS असं जे झालेलं आहे, किंवा मोहनजी असं जी कमेंट आलेली आहे ती अर्थातच नव्या पिढीकडनं आलेली असणार. या एका जेन्झीशी केलेल्या संवादाच्या निमित्ताने अनेक प्रश्नांवर RSS ची भूमिका काय आहे याबद्दल म्हणजे जी सगळी सोशल मीडिया आहे त्यावर पुन्हा चर्चा सुरू होणार हे उघड आहे. तुमची मतं काय आहेत एकंदर? तुमचं म्हणणं काय आहे? यावरच्या कमेंट्स ज्या आहेत त्याबद्दल सुद्धा तुमची जी मतं असतील ती निश्चित आम्हाला कळवा. अर्थात एक अट नेहमीप्रमाणे आहे, त्या सभ्य भाषेत असाव्यात. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.